नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 10च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला उरणमधून या घडीची महत्त्वाची बातमी आहे. उरण इथल्या ONGC प्लांटला आपण पाहिलं सकाळी 7 वाजता भीषण अशी आग लागलेली आहे. आणि आत्ता हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार या आगीमध्ये दुर्दैवानं 4 जणांचा मृत्यू झाल्याचं देखील कळतंय. 3 तासांपासून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आणि आतापर्यंत या भीषण आगीनं 4 जणांचे बळी गेल्याचं देखील कळतंय. 4 जणांचा या आगीमध्ये मृत्यू झालेला आहे. विनय म्हात्रे आमचे प्रतिनिधी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. विनय, 4 जणांचा मृत्यू झालाय. आगीवरती आतापर्यंत कितपत नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय? स्वाती, अजूनपर्यंत अग्निशमन दलाला आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलं नाही. कारण ज्या पद्धतीने अग्निशमन दलाचे जवान जे शर्थीचे प्रयत्न हे करतायत, मात्र खूप मोठ्या प्रमाणात नाफ्ता आणि गॅसचा साठा असल्यामुळे ते कंट्रोल करणं मुश्किल होऊन बसले. फक्त कुलिंगचं काम सुरू आहे, ती आग पसरू नये हा एक प्रयत्न केला जातोय. आणखीन एक सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा जो गॅस लिकेज झालेला आहे किंवा नाफ्ता लिकेज झाला आहे, त्या नाल्यामधून हा बाहेर जातोय. आणि बाहेर तो जिथे बाजूला वस्ती आहे, नागाव गाव आहे, त्या नागाव गावाची कोळकेवाडी म्हणून जिथे आहे त्या परिसरातून हा नाला जातो. तो तिथून जाऊ नये, तिथे कोणता त्याचा विपरीत परिणाम होऊ नये असा प्रयत्न आता अग्निशमन दलाकडून सुरू आहे. त्यामुळे अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करतायत. मात्र अजूनही साठा मोठा असल्यामुळे याच्यावरती कंट्रोल करता आला नाही. 4 जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे ONGCच्या प्रशासनाने म्हटलेलं आहे. त्यामुळे अजूनही काही जण त्यामध्ये गंभीर जखमी असल्याचं म्हटलं जातंय, पण त्याला अधिकृत दुजोरा कोणा करून दिला जात नाहीये. ONGCच्या बरोबरच आणखीन जसं पनवेल महानगरपालिका असेल, सिडको असेल, नवी मुंबई महानगरपालिका असेल, या सगळ्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत. संपूर्ण परिसर आहे तो 1 किलोमीटर पर्यंत हा पूर्णपणे बंद करून टाकण्यात आलाय. कोणालाही पुढे ONGCच्या इथे जाऊन दिलं जात नाहीये. नागाव आणि तिथले जो परिसर आहे, तिथला जो गाव आहे, त्या गावाला तिथून स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. नागाव गावाच्या पलीकडची जी शाळा आहे, त्या शाळेमध्ये या सगळ्यांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. संपूर्ण हा परिसर निर्मनुष्य करण्यात आलेला आहे. किंवा कोणताही जर घटना घडली तर त्याचा परिणाम होऊ नये गावांमध्ये किंवा तिथे कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. स्वाती, विनय, मृतांबद्दल काय माहिती कळली का? जे मृत आहेत ते कामगार आहेत का, कोण आहेत, त्याबद्दल काय तपशील मिळालाय? नक्कीच हे सगळे कामगार आहेत आणि अजूनही काही कामगार आतमध्ये फसले असल्याचं म्हटलं जाते, पण त्याला दुजोरा अजूनपर्यंत ONGC प्रशासनाने दिलेला नाहीये. ONGC प्रशासनाकडून फक्त 4 जणांचं यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाले असल्याचं त्यांनी फक्त म्हटलेलं आहे. सकाळची वेळ होती, 7 वाजल्याची घटना होती, 6:30-7 वाजल्याची. त्यामुळे तिथे नक्कीच विनय आपल्यासोबत JNPTचे ट्रस्टी महेश बालदी सर देखील आहेत. बालदी सर, खरं तर तासाभरापूर्वी आपण न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया दिली होती आणि त्यानुसार आपण म्हणाला होतात की लवकरात लवकर खरं तर आगीवर नियंत्रण मिळवलं जाईल. मात्र अजूनही आग धुमसत आहे. 4 जणांचा दुर्दैवाने मृत्यू झालाय. आपण आता घटनास्थळी दाखल झालेला आहे. काय तपशील आपल्याकडे? काय नाही, पूर्ण आग कंट्रोल मध्ये आहे. बरं, जी कॅज्युअलिटी झाली ती आहे. पूर्ण आग कंट्रोल मध्ये. आता काही अडचणीचं किंवा पॅनिक होण्याचं काही कारण नाही. बरं, पण बालदी सर, अजूनही काही जण आतमध्ये अडकल्याची देखील भीती व्यक्त होतीये. एखाद जण असेल, पण त्याचंही रिसर्च चालू आहे. त्याच्याहून पुढे काय नाही. आता पूर्ण कंट्रोल केली आहे ONGC फायरने आणि सर्व आलेल्या फायरने. ONGCची फायर सिस्टीम तेवढी अद्यावत आहे. कुठेच काय अडचण नाही. आता कोणी पॅनिक होऊ नये. आणि तुम्ही लोकांना सांगा की आवाहन करा की पॅनिक होऊ नका. आता आग कंट्रोल मध्ये. आता विस्तर काम होऊन जाईल. अगदी. मात्र महेश सर, खरं तर आगीचं स्वरूप पाहता आणखीन अधिकची कुमक देखील सिडको असेल, त्याचबरोबर पनवेलवरून देखील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलेलं आहे. JNPT फायर आली, सिडको आली आहे, सर्व आले. जवळच्या सर्व फायर ब्रिगेड अलर्ट आल्यात आणि इथेही फार अद्यावत आहे. काय अडचण नाहीये. आता कंट्रोल झाली ती आग, पूर्ण कंट्रोल झाली. मी जबाबदारीने तुम्हाला सांगतो. अगदी. मग आता अधिकची काळजी म्हणून आता या ठिकाणी काय प्रोसेस सुरू आहे? आता काळजी म्हणून एक जण अडकला असल्याची चिंता आहे. त्याचा शोध चालू आहे. तर पूर्ण आग थांबल्यानंतर ONGCचे अधिकारी आत जातील आणि ते करतील. बरं, परिसरामध्ये सध्या सर काय खबरदारी घेतली जाते? कारण खबरदारी मगाशी ज्या नाल्याच्या बाजूची नागावची एक वस्ती आहे, त्यांना शाळेत शिफ्ट करण्यात आलं होतं. आता त्यांनाही त्यांच्या घरी बोलवून घेतोय थोड्या वेळात, 1 तासाभरात. बरं, बालदी सर, आपल्यापर्यंत कारण कळू शकलंय का? ही आग नेमकी भडकण्याच्या पाठीमागचं कारण नेमकं काय कळलंय? कारण LPG लीक झाला आणि वर शॉर्ट सर्किट झालं, कुठेतरी एक स्पार्क झाला आणि त्यांनी आग पकडली. कारण आग फायर ब्रिगेडचे अधिकारी
वॉल बंद करायला गेले असताना जे दुर्दैवी गेलेत 4 जण, ते वॉल बंद करत असताना तिथे झालेल्या ब्लास्ट मध्ये गेलेत. बरं. शॉर्ट सर्किट. बरं बालदी सर, 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आमच्या हाती आली. त्यामधले ते जे मृत आहेत त्यांच्याबद्दल ते कोण आहे, त्यांच्या पार्श्वभूमीबद्दल आपल्याला काही कळू शकलंय? आडनाव कुशावह आहे, एकाचं पासवान आहे, एकाचं नायका आहे. असे ते सीआयएसएफचे फायर मधलीच टीम आहे ती. बरं, म्हणजे अग्निशमन दलाचे ते जवान आहेत? हो, सीआयएसएफचे फायर फायटिंग वाले जवान आहेत. बरं. बालदी सर, आपल्याकडून वेळोवेळी अशीच अपडेट खरं तर आम्ही घेण्याचा प्रयत्न करत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद, आपण ही माहिती दिलीत. आपण आता घटनास्थळी दाखल झालेला आहात आणि ज्या पद्धतीने आपण विश्वास व्यक्त केलेला आहे की लवकरात लवकर ही आग नियंत्रणात येईल आणि आता या आगीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे. एक व्यक्ती सध्या या आगीमध्ये अडकल्याची भीती देखील व्यक्त होती, त्याला देखील सुखरूप बाहेर काढण्यासाठी मोठ्या शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाची जी कुमक या ठिकाणी दाखल झालेली आहे त्यांच्याकडून करण्यात येत असल्याची देखील आपण माहिती दिली. खूप खूप धन्यवाद आपल्याला आपण दिलेल्या माहितीसाठी. तर आपण पाहतोय उरणमधली ही धक्कादायक बातमी आहे, कारण एक प्रचंड भीषण स्वरूपाची आग या ONGC प्लांटमध्ये लागलेली आहे. 3 तासांपासून ही आग धुमसत आहे. बऱ्यापैकी आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याची माहिती मिळतेय. आमचे प्रतिनिधी देखील आपल्यापर्यंत या आगीचे अपडेट देत आहेत. खरं तर पाऊस आहे, मात्र तरी देखील गॅसचा हा प्लांट आहे, त्यामुळे निश्चितच आग भडकण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. LPG लीक झाल्यामुळे ही आग भडकल्याचं कारण तुर्तास प्राथमिक कारण या ठिकाणी सांगण्यात येत आहे. स्वतः ट्रस्टी JNPTचे महेश बालदी सर त्यांनी देखील हेच कारण सांगितलेलं आहे की LPG लीक झाल्यामुळे या ठिकाणची ही जी आग आहे ती भडकलेली आहे आणि गेल्या खरं तर 3 तासांपासून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं कार्य या ठिकाणी सुरू आहे आणि सर्वतोपरी खबरदारीचा उपाय देखील खरं तर घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जायचं कारण नाही, कारण अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी तैनात आहेत आणि त्या ठिकाणी ते अगदी तत्परतेनं हे या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं कार्य करत आहेत. साधारण 1 किलोमीटरपर्यंत कोणालाही आतमध्ये येण्यासाठी या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे. जवळपासच्या गावांमध्ये नागरिकांना देखील सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. विनय म्हात्रे आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडे नेमकी काय अपडेट आहे जाणून घेऊयात. विनय, खरं तर बालदी सरांची प्रतिक्रिया तुम्ही देखील ऐकली असेल, तर त्यांचं म्हणणं आहे की आता परिस्थिती नियंत्रणात आहे. खरंच त्या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात दिसतीये का? तर विनय यांच्याकडून पुन्हा एकदा त्यांना फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि अपडेट जाणून घेण्याची आपण प्रयत्न करत राहणार आहोत. उरणमधली या क्षणाची एक मोठी दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. खरं तर आगीची ही घटना आहे. एक मोठी आग भीषण स्वरूपाची या ठिकाणी सकाळी 7च्या सुमारास लागली, ज्यामध्ये दुर्दैवानं 7 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि हे अग्निशमन दलाचे जवान असल्याचं कळतंय आणि त्यांना खरं तर ते गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं, मात्र त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर अजून 1 जण आतमध्ये अडकला असल्याची देखील भीती आहे आणि त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे देखील प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाचे जवान त्या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न करून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं कार्य करत आहेत. तर एकूणच उरण परिसरामध्ये तिरवाडी हा जो परिसर आहे त्या ठिकाणी असलेला हा ONGCचा प्लांट आहे, ज्यामध्ये तर मंत्री दीपक केसरकर देखील या क्षणी आपल्या संपर्कात आहेत. केसरकर सर, या आगी संदर्भात, या घटनेसंदर्भात आपल्यापर्यंत काय माहिती कळली आहे? एक असं आहे की हा जो परिसर आहे हा CISFच्या कंट्रोल खाली येतो आणि मुंबई महानगरपालिकेचे मुंबई आमचं जे कमिशनरेट आहे त्याचे कमिशनर साहेब त्यांच्या सातत्याने संपर्कामध्ये आहे. त्यांनी सुद्धा आपली यंत्रणा तयार ठेवलेली आहे आणि आपली जी आपत्कालीन यंत्रणा आहे हे आणि आमचे फायर ब्रिगेडचे डायरेक्टर हे सुद्धा संपर्कात आहेत. त्यांनी आपली जी यंत्रणा आहे ती जवळात जवळ तिथून चेंबूरची त्यांची यंत्रणा आहे आणि नवी मुंबईची यंत्रणा सुद्धा जवळ आहे. पण हे स्पेशलाइज्ड काम असतं, त्याच्यामुळे अगोदर ONGC कडून त्यांचे जे इक्विपमेंट असतात आणि त्याची जी सिस्टम आहे त्याच्याप्रमाणे ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते. अतिरिक्त जी काही मदत लागेल तातडीने उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात शासनाने आवश्यक ते कोऑर्डिनेशन ठेवलेलं आहे. केसरकर सर, खरं तर सकाळी 7 वाजता लागलेली ही आग आहे. 3 तास उलटलेत, मात्र अजूनही आग धुमसत असल्याचं कळतंय आणि आणखीन 1 जण खरं तर या आगीत अडकलेला आहे. त्यामुळे एकूणच आता एक मोठं आव्हान असणार आहे ही सगळी परिस्थिती नियंत्रणात मिळवण्यासाठी. त्यामुळे शासनाकडून कोणकोणत्या परीनं खरं तर आता प्रयत्न सुरू आहेत? मी आपल्याला अगोदर सांगितले की ज्यावेळेला ह्या अशा तऱ्हेचे प्लांट असतात त्यांच्याकडे स्वतःची यंत्रणा असते. ONGC त्याच्यातलं एक्सपर्ट समजलं जातं आणि त्याच्यामुळे
त्याच्यामुळे त्यांच्याकडे स्वतःची यंत्रणा आहे ज्याच्यामधून ते नियंत्रणात आणतील याची खात्री आहे. कारण 2 यंत्रणा एकाच ठिकाणी काम करायला लागलं त्याच्यामधून जास्त कन्फ्युजनची परिस्थिती निर्माण होते. त्याच्यामुळे अगोदर त्यांच्याकडून जसा फीडबॅक येईल त्याप्रमाणे आपली इतर जी यंत्रणा आहे ती काम करेल. केसरकर सर सुद्धा याच्याशी कोऑर्डिनेट करताय. सिडको इथली डेव्हलपमेंट एजन्सी आहे त्याच्यामुळे ते सुद्धा त्याच्यामध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतायत कोऑर्डिनेशनच्या कामामध्ये. आणि केसरकर सर खरं तर या ठिकाणी रहिवाशांची संख्या देखील होती. एका गावातल्या गावकऱ्यांना देखील सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती मिळते. त्या संदर्भात एकूणच काय खबरदारी घेण्यात आली आहे? नाही, याची जास्त माहिती आता मी यांच्यावर असल्यामुळे दौऱ्यावर असल्यामुळे मला अधिकची माहिती ज्या ज्या यंत्रणांशी संपर्क साधला त्याच्यामध्ये पहिली प्रायोरिटी ही आगीवर नियंत्रण मिळवणं ही होती. परंतु आपण ते सांगतोय त्या माहितीची मी हे करेन कारण तिथले जे लोकल एजन्सीज आहेत ते हे सर्व कोऑर्डिनेट करतायत. निश्चितपणे मी माहिती घेईन आणि त्याच्यामध्ये जे कोऑर्डिनेशनचा कुठलाही अभाव राहणार नाही ही आम्हाला काळजी घ्यायला लागते आणि त्याप्रमाणे आम्ही सगळ्या यंत्रणांच्या संपर्कामध्ये आहोत. अगदी केसरकर सर खूप खूप धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. गृहराज्यमंत्री केसरकर सरांनी देखील या ठिकाणी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे. सर्व यंत्रणा आता तिथल्या स्थानिक प्रशासनाला या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी मदत करेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आणि एकूणच ही आगीची दृश्य आपण पाहतो आणि आगीच्या दृश्यांवरून या आगीची दाहकता आपल्याला समजू शकते. 4 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि अजून काही जण अडकल्याची देखील भीती आहे. तर तिथले स्थानिक खासदार सुनील तटकरे देखील आपल्या संपर्कात आहेत. तटकरे सर, आगीची भीषणता पाहून आपल्याला त्याची दाहकता खरं तर कळू शकते. 4 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. आपल्याकडे काय माहिती? नाही, मी सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडून करतो आहे. कारण त्या सगळ्या परिसरामध्ये आगीचं हे असल्यामुळे पोलिसांनी त्या ठिकाणी कुणाला जाण्यासाठी बचाव केलेला आहे. परंतु स्थानिक सर्व अधिकाऱ्यांशी बोलून आग कशामध्ये नियंत्रणामध्ये आणता येईल याचे प्रयत्न सर्व बाजूने केले जात आहेत. पण तरी सुद्धा कंपनीच्या आजूबाजूला जे काही झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्यासाठी सुद्धा धोका तयार झाल्याचं एकंदरीत वातावरण त्या ठिकाणी आहे. आणि खरं तर ओएनजीसी सारखी भारत सरकारची नफ्यामध्ये असलेली कंपनी सुरक्षेच्या बाबतीमध्ये का तडजोड करते काय कळू शकत नाही. पण आज ती टीका करण्याची वेळ नक्कीच नाही. आता या आगीतून तिथले कर्मचारी अधिकारी जे कोण आत असतील त्यांना बचाव कार्य करणं, भोवताली अजून आग पसरण्याची खबरदारी करणं, आग पूर्णपणाने नियंत्रणात आणणं आणि मग मात्र या झाल्या प्रकारची उच्चस्तरीय चौकशी करून ज्यांच्या कोणाकडनं दुर्लक्ष झालं असेल त्यांच्यावरती कठोर कारवाई करावीच लागेल. तर माझ्या रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यामध्ये रासायनिक उत्पादन करणारे बरेच कारखाने आहेत आणि ते एकमेकाच्या आजूबाजूला आहेत. वीज उत्पादन करणारे सुद्धा कारखाने त्या सगळ्या परिसर प्रकल्प त्या ठिकाणी आहेत. अशा वेळेला एक प्रचंड धोका त्या सगळ्या परिसरामध्ये निर्माण होऊ शकतो. भीतीच्या सावटाखाली लोक आहेत. म्हणून केंद्र सरकारने राज्य सरकारने या संदर्भामध्ये तातडीने गांभीर्याने पावलं त्या ठिकाणी उचलली जावीत आणि या संदर्भामध्ये लोकसभेमध्ये योग्य तो आवाज उठवला जाईलच. पण आज आता आगीवरती नियंत्रण करणं आणि बचाव कार्य तातडीने अधिक युद्धपातळीवरती मोठ्या प्रमाणावरती व्यापक करणं याला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. अगदी तटकरे सर, बचाव कार्य हेच प्राधान्याने असणार आहे. मात्र तिथल्या प्लांट अधिकाऱ्यांशी या संदर्भात आपलं काही संवाद झालाय का? नाही, हा संपर्क होतच नाही कारण प्रत्येक जण त्या संबंध कामामध्ये गुंतलेला आहे आणि मी सुद्धा जास्ती काय हे नाही केलं कारण जो तो आपापल्या कामात त्या ठिकाणी असताना आपण त्यांना डिस्टर्ब करून त्या कामाच्या वरनं त्यांचं लक्ष विचलित करणं योग्य नाही. म्हणून जेवढी माहिती घेता येईल तेवढा प्रयत्न आम्ही करतोच आहोत. पण नियंत्रणामध्ये आग आणण्याच्या करतो सर्वतोपरी प्रयत्न खासदार म्हणून माझाही त्या ठिकाणी पाठपुरावा आहे. पण यंत्रणेने सुद्धा तातडीने त्या बाबतीमध्ये करावा अशीच मागणी त्या निमित्ताने आहे. अगदी तटकरे सर, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या आपण साधलेल्या संवादासंदर्भात.